नमस्कार. ड्रायव्हित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ड्रायव्हर बनणं कोणाचंही काम नाही. का माहितीये का? म्हणजे येड्यागबाळ्याचं काम नाही. तसे मालक लोक पण गाडी चालवतात, पण लांब पल्ल्याला जर जायचं असेल तर त्याला ड्रायव्हरच लागतो. ड्रायव्हरचं काम असं आहे ना, एका वेळेला त्याचे सगळे इंद्रिय चालू असतात. नजर समोर असते, कमीत कमी 200 ते 500 मीटर लांबपर्यंत नजर असते. राईटच्या ग्लासमध्ये पण बघावं लागतं, लेफ्टच्या ग्लासला पण बघायला लागतं, मधल्या ग्लासमध्ये पण दोन्ही बाजूला लक्ष, दोन्ही हात चालू असतात, खाली दोन्ही पाय चालू असतात. 100च्या जर स्पीडनं जर तुमची गाडी चालत 80-90 तर तुमचं मेंदू त्यावेळेला 120च्या स्पीडनं चालतो. ड्रायव्हरच फक्त अशी व्यक्ती आहे, म्हणजे काम करताना त्याचे सगळे अवयव चालतात. विचार करा ना, मेंदू, डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय, कान, कोण आवाज देतंय, कोण हॉर्न वाजवतंय, म्हणजे एका वेळेला सगळे इंद्रिय त्याचे काम करतात गाडी चालवताना. बाकी कुठल्याही काम, म्हणजे कुठल्याही कामाचं मी अनादर करत नाही, पण ड्रायव्हरच फक्त ना त्याचे काम करताना ना एकदम अलर्ट. नमस्कार. ड्रायव्हित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ड्रायव्हर बनणं कोणाचंही काम नाही. का माहितीये का? म्हणजे येड्यागबाळ्याचं काम नाही. तसे मालक लोक पण गाडी चालवतात, पण लांब पल्ल्याला जर जायचं असेल तर त्याला ड्रायव्हरच लागतो. ड्रायव्हरचं काम असं आहे ना, एका वेळेला त्याचे सगळे इंद्रिय चालू असतात. नजर समोर असते, कमीत कमी 200 ते 500 मीटर लांबपर्यंत नजर असते. राईटच्या ग्लासमध्ये पण बघावं लागतं, लेफ्टच्या ग्लासला पण बघायला लागतं, मधल्या ग्लासमध्ये पण दोन्ही बाजूला लक्ष, दोन्ही हात चालू असतात, खाली दोन्ही पाय चालू असतात. 100च्या जर स्पीडनं जर तुमची गाडी चालत 80-90 तर तुमचं मेंदू त्यावेळेला 120च्या स्पीडनं चालतो. ड्रायव्हरच फक्त अशी व्यक्ती आहे, म्हणजे काम करताना त्याचे सगळे अवयव चालतात. विचार करा ना, मेंदू, डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय, कान, कोण आवाज देतंय, कोण हॉर्न वाजवतंय, म्हणजे एका वेळेला सगळे इंद्रिय त्याचे काम करतात गाडी चालवताना. बाकी कुठल्याही काम, म्हणजे कुठल्याही कामाचं मी अनादर करत नाही, पण ड्रायव्हरच फक्त ना त्याचे काम करताना ना एकदम अलर्ट.